विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सध्या समोर आलाय। महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व 17 जागा लढवणार आहे। यामध्ये काँग्रेस 7 ते 8 जागा तर ठाकरेंची शिवसेना 5 ते 6 जागा लढवण्याची शक्यता आहे। 29 तारखेला महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि त्यावेळेला जागा वाटपाचं हे चित्र स्पष्ट केलं जाईल। महायुतीमधल्या नाराजीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करणार आहे। त्यामुळे एकीकडे महायुतीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांच्या जागा वाटपांच्या संदर्भात रस्सीखेच सुरू आहे। दिल्लीच्या दरबारी हा तिढा नेला जातोय। दुसरीकडे महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर यांचा फॉर्म्युला आता सध्या समोर येताना दिसतोय आणि 17च्या 17 जागा विधान परिषदेच्या ते लढवणार आहेत। यामध्ये काँग्रेस 7 ते 8 जागा मिळू शकतात काँग्रेसला, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 5 ते 6 जागा। महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत आम्ही सामोरं जात असताना आज या जागा वाटपाच्या अनुषंगानं प्राथमिक चर्चा आमची संपन्न झालेली आहे। तुल्यबळ उमेदवार महाविकास आघाडीजवळ आहे आणि या प्राथमिक चर्चेच्या अनुषंगानं 2 दिवसात आम्ही पुन्हा बसून अंतिम जागा वाटप ही आमची संपन्न होईल। कुठलाही तिढा नाही, कुठलाही गोंधळ नाही आणि सुसंवादाच्या माध्यमातून या संपूर्ण निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत।